सो मेक युअर चॉईसेस ना. तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये एक चॉईस इज द लक्झरी. लाईफ मध्ये तुम्ही काहीही करा, कुठल्याही फ्लो मध्ये जा, म्हणजे काहीही करा, व्हॉट एव्हर डू, व्हॉट एव्हर, पण तिथे तुमची चॉईस पाहिजे. बट तुम्ही जे रील मध्ये बघता आणि रिअल मध्ये ना, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही सायकोलॉजिकल फॅक्ट्स बघत असाल, तुम्हाला असं वाटतं डिलीट फॉर एव्हरीवन, मग डिलीट फॉर एव्हरीवन. नो, डिलीट फॉर एव्हरीवन आहे असा जो मेसेज तुम्ही डिलीट केलाय, तो आहे असा क्लाउडला सेव्ह असतो. तुमची बॉडीनेच तुम्हाला एम्पॉवरमेंट दिलं नाहीये, हे समाज खाक एम्पॉवरमेंट देणार आहे. एम्पॉवर, येस. जन्माला आल्यापासून आपण एकही गोष्ट आपल्या मनासारखी नाही करत. मी एक स्टोरी इथे कायम सांगते. दॅट इज की एक व्यक्ती मेलेला असतो आणि तो स्वर्गात जाऊन बसतो. तिथे समोर ते चित्रगुप्त आणि यम असतात आणि फाईल्स असतात त्याच्या समोर. फक्त तो म्हणतो एक जन्म फक्त मला परत, आता मी परत जातो आणि सगळं माझ्या मनासारखं करतो. मग तो त्याच्या समोर 4 फाईल्स ठेवतो. त्या 4 फाईल्स मधल्या 4ही फाईल्स मध्ये तो म्हणतो, प्रत्येक फाईलच्या वेळेस तू हेच बोललाय की प्लीज मला एक जन्म दे, मी सगळं व्यवस्थित करतो, आणि 4ही टाइम तू असाच मेलेला आहे. तू तुझ्या मनाने जगलेलाच नाहीये. कसं काय? तू जन्माला यायचं तुझ्या हातात नव्हतं, तू मरणं तुझ्या हातात नव्हतं, पण बिटवीन द लाईफ इट इज इन युअर हँड. तू स्कूलला कुठल्या गेला? मम्मी पप्पांनी ज्या चूज केलं. तू कॉलेजला कुठल्या गेला? माझे मार्क्स अकॉर्डिंगली, माझ्या मार्क्स जसे आले त्या मार्क्सला जे सुटेबल कॉलेज होतं त्याला गेलो. तू लग्न कुणाशी केलं? जे आमच्या फॅमिलीने शो केलं की दिस इज गुड फॉर यू, दिस इज इन अ कास्ट, हे कास्ट मध्ये आहे, हे तुझ्यासाठी चांगलं आहे, हे असं असं आहे, तुझ्या मनाने केलं. म्हणजे त्यांच्या मनाने केलं. त्याच्यानंतर तू तुझ्या पार्टनर सोबत लाईफ कशी जगला? तिच्या मनाने जगलो किंवा त्याच्या मनाने जगले. मुलांसाठी जसं कन्व्हिनियंट वातावरण होईल त्या ठिकाणी मी शिफ्ट झाले, कारण माझ्या मुलांचं अपब्रिंगिंग व्यवस्थित व्हावं. सो जन्मापासून ते मरेपर्यंत आपण कुणाच्या ना कुणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन जगत असतो. आपण आयुष्याच्या प्रत्येक पडावावरती कुठून ना कुठून सजेशन घेत असतो आणि ते ब्लाइंडली फॉलो करत असतो. आणि मग आपल्याला असं वाटतं, म्हणजे तुम्ही इतके स्टक्ड आहात ना बाळांनो, म्हणजे प्रत्येक महिला एवढी स्टक्ड आहे. मी स्वतः सुद्धा एम्पॉवर नाहीये. म्हणजे मी पैसे कमवते, मी सेशन्स घेते, सेमिनार्स घेते, स्वतःचं ओपीडी आहे, स्वतःची कंपनी आहे, खूप मोठ्या लेवलला कामं करते, खूप मोठमोठ्या ठिकाणी गेलेली आहे, सगळं गेलेलं आहे, सोलो ट्रिप्स करते. स्टिल आय फील की आय एम नॉट एम्पॉवर. वाय? जस्ट बिकॉज ऑफ द सर्कमस्टान्सेस. आणि तुम्ही कितीही केलं तरी अजून 200 वर्ष आरामात लागतील हे सर्कमस्टान्सेस तुटून गळून पडायला. पण त्याच्यासाठी आता तुम्हाला ते अवेअरनेस, त्या गोष्टी नाहीयेत, त्या गोष्टी मिळत नाहीयेत, ह्याचा अर्थ असा नाही की मग आपण नेक्स्ट जनरेशनला पण ते देऊ. तुम्हाला कळलंय ना की मी हे लाईफ अशा पद्धतीने सर्व्हाइव्ह नाही करू शकले, सो मला माझ्या मुलांना, ह्या नेक्स्ट जनरेशनला, ना की जी तुमची मुलं आहे, ते देश आहे, आपला भारत आहे, पुढचं भविष्य आहे, त्यांना तरी ऍटलीस्ट तुम्ही एम्पॉवर करा. आणि दॅट्स वाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत, की तुम्हाला एक बेसिक अवेअरनेस असणं गरजेचं आहे की तुमचं सायकोलॉजिकल पॅटर्न काय, तुमचा बिहेवियर पॅटर्न काय, तुम्हाला कुठल्या गोष्टी चांगल्या जमतात, कुठल्या नाही जमत, ऍक्च्युअली तुम्हाला कुठलं कसं लाईफ मध्ये काय करायचंय. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मी विचारते, मी म्हणत असते ना की पॅशन शोधा, पॅशनच्या मागे पडा, पॅशन शोधा. पीपल आर लाईक की व्हॉट इज पॅशन मॅम, अँड हाऊ टू फाइंड इट. सो त्यांना पॅशन कसं शोधायचं हे माहिती नसतं. आणि मला माहितीच नाही मॅडम कसं, माझं पॅशनच मला माहिती नाही. मी कायम त्यांना बोलते की हाऊ मेनी थिंग्स, म्हणजे किती गोष्टी तुम्ही ट्राय केल्या तुमच्या लाईफमध्ये. तुमचं पॅशन शोधण्यासाठी तुम्हाला 1000 ऑफ गोष्टी ट्राय करायच्या. त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला सापडते की अरे हे माझं पॅशन आहे, आणि त्या प्रकारे आपण मग पुढे जातो. बट आपण ट्राय करतोय का? आपल्याला एक रस्ता ठरवून दिलाय की ह्याच रस्त्याने जायचंय. You have to pass 10th. After that, take admission for the science. Because job opportunities चांगले असतात. But जवळजवळ सायन्सचे विद्यार्थी जेवढे पैसे कमवतात 3 पण पैसे मी कमवते. बट आय एम अ आर्ट स्टुडंट. माझं 11वी 12वी आर्ट्सने झालंय. कारण काय होतं की मला इंग्लिश येत नव्हतं, मला मॅथ्स येत नव्हतं,
मला बाकीचे विषय चांगले जमायचे, पण गणित तर अजिबात नाही. गणितात मला 36 मार्क आहेत बोर्डाच्या पेपरला. सो घरचे सगळे म्हटले नाही 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 सायन्सला ऍडमिशन घे, सायन्सला. म्हटलं मला मला आतून माहितीये ना मला ते जमत नाहीये, ती माझी अवेअरनेस आहे. मला आतून माहितीये की मला नाही जमणार. तुम्ही जर मला सायन्सला टाकलं तर मी फेलच होणार आहे. बेटर वे मी आर्ट्स करते. इवन त्यांना अजून वरती असं थोडस मस्का लावला की मी इंग्लिश आर्ट्स करते. आणि शेवटी मला FC कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं. तिथे काय मला ऍडमिशन मिळालं, पण हॉस्टेल नाही मिळालं. घरची परिस्थिती चांगली नसल्या कारणाने मला परत बारामतीला यावं लागलं. आणि बारामतीमध्ये VP मध्ये मी आर्ट्स डिव्हिजन C 11-12 केला. पण मला एकाही पॉइंटला असं नाही जाणवलं की रिग्रेट की मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. सो मेक युअर चॉईसेस ना. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक चॉईस इज द लक्झरी. लाईफमध्ये तुम्ही काहीही करा, कुठल्याही फ्लो मध्ये जा, म्हणजे काहीही करा, व्हॉट एव्हर डू व्हॉट एव्हर, पण तिथे तुमची चॉईस पाहिजे. मला एक कळतं की जेवढं तुमचं तुम्हाला कळतं ना तेवढं ह्या जगाला नाही कळत. म्हणजे माझ्या समोर येऊन क्लायंट बसतात, सगळं सांगतात, पण मी त्यांना एकच प्रश्न विचारते, तुम्हाला काय वाटतं? व्हॉट डू यू फील? सो दे गेट अवेअर. आणि स्वतःसाठी माणूस कधीच चुकीचा निर्णय नाही घेत. पण जर तुमच्या आसपास इतक्या भावनांचा कचरा असेल, एवढ्या निगेटिव्ह गोष्टी असतील, तर तुम्ही तुमचा निर्णय चुकीचा घेऊ शकता. मला एक सिंपल गोष्ट सांगा, तुम्ही आज एवढ्या माझ्या सेशन मधून एवढी एक गोष्ट जरी शिकला ना तरी खूप झालं. दॅट इज की पहिला तुम्हाला हे माहितीये का तुमची फिजिकल बॉडी कशी वर्क करते, तुमचं माइंड कसं प्रोसेस करतं, का तुमच्या डोक्यामध्ये हे सगळे विचार येतात, का आपण ऍडिक्ट आहोत सोशल मीडियाला, का आपल्या हातातून फोन सुटत नाहीये, का आपण एखादी गोष्ट ठरवली तर फॉलो होत नाहीये, वाय? कळतंय पण वळत नाही अशी कंडिशन आपल्यावर का आलीये? बरेच मुद्दे. मॅडम सगळं कळतंय, व्यायाम केला पाहिजे, आय नो, उद्या सकाळी पहाटे 5ला उठणार आहे, बट बॉडी इज नॉट रिस्पॉन्डिंग. मॅडम सगळं कळतंय, मेडिटेशन केलं पाहिजे. जे मोठी मोठी माणसं झालेत ते सांगतात की मेडिटेशन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बट जसं तुम्ही ती गोष्ट ट्राय करायला जाताय, युअर बॉडी इज नॉट रिस्पॉन्डिंग. तुमची बॉडीनेच तुम्हाला एम्पॉवरमेंट दिलं नाहीये, हे समाज खाक एम्पॉवरमेंट देणार आहे. बाहेरच्या बंधनांमधून स्वतःला मुक्त होऊ पाहता तुम्ही, पण स्वतःच किती बंधनात आहात रे. स्वतःच्याच बंधनात, स्वतःच्या विचारांच्या बंधनात. तुमचा एनिमी दुसरं कोणी नाही बट युअर ओन थॉट्स. युअर ओन थॉट्स इज युअर एनिमी. आणि ही मी त्या चेअरवरती बसल्यानंतर मला वर्षानुवर्ष फील होते की अरे काय ह्याच्या लाईफमध्ये वाईट होतं रे, स्वतःच्या विचारांनी सगळं खराब करून घेतलं. सो बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. आपण काय करतो माहितीये, आपले जे थॉट्स आहे ना त्याला रियालिटी मानतो, गडबडतं तिथंच. तुमचे थॉट्स, तुम्हाला जे वाटतं है ना, लोक येतात मला असं वाटतं, इट इज नॉट फॅक्ट, ते फक्त वाटणंय. जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुझी ही गोष्ट मला नाही आवडत, ते त्याचं ओपिनियन आहे, इट इज अ फॅक्ट. इज इट? सो आलो की नाही बंधनात, केलं की नाही आपण ओव्हरथिंक, बांधलं की नाही त्या माणसाने एका शब्दात तुम्हाला, कसं काय होणार एम्पॉवर? समोरच्या माणसाचं ओपिनियन तुम्हाला रियालिटी वाटायला लागते, बिकॉज यू डोंट नो डिफरन्स बिटवीन द थॉट्स, ओपिनियन्स अँड तुमचं रिअल हुड काय येते. कुठून येतात हे थॉट्स? अजून सोशल मीडिया इज द वन पॉइंट. अजून एन्व्हायरमेंट, गुड, ओके. सर्टनली तुम्ही ज्या वातावरणात आहात, तुम्ही जे बघताय, ज्याच्याशी बोलताय, जे काही ऑब्झर्व करताय, ज्यांच्या सोबत फिरताय, त्या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स तुमच्या थॉट्सवर असतो. आणि जसे तुमचे थॉट्स असतात तशी तुमची बॉडी असते. म्हणून मोठमोठ्या सायन्सेस मध्ये असंही सांगितलं जातं, जसे तुमचे विचार तसे तुम्ही. इनडिरेक्टली जसे तुमचे थॉट्स आहेत त्या पद्धतीने तुमची बॉडी बिहेव करणार आहे. सो आता आपले थॉट्स, एन्व्हायरमेंट जशा पद्धतीचं आहे तसं तुम्ही बिहेव करता. जसं की का परवा माझ्याकडे एक 10वीतला मुलगा आला, ही वॉज लाईक मॅडम मी खूप डिप्रेस्ड आहे. पहिलं तर आता ह्याला डिप्रेस शब्दाचा अर्थ कळतो का नाही ते पण मला माहिती नव्हतं. ऍक्च्युली बाळांनो तुम्ही जे असं म्हणता ना डिप्रेस्ड आहे, ते डिप्रेस नसतं. जे डिप्रेस्ड असतात ना त्यांना ते बोलता पण येत नाही, ते एकदम निरसच होऊन जातात. डिप्रेशनची लक्षणं खूप वेगळी आहे. डिप्रेशन हा शब्द बोलायला जेवढा सोपा वाटतो, सहन करायला त्याच्या इतक्या पट अवघड आहे ना. मी कायम हे विश करते की माझ्या दुश्मनाला सुद्धा डिप्रेशन येऊ नये, इतकं वाईट आहे ते डिप्रेशन. बिकॉज मी 2 वर्ष डिप्रेशन मध्ये होते, मला माहितीये इट टेस्ट लाईक अ शिट.
सो डिप्रेशन तर नाही आलं पाहिजे. सो तुम्ही जे असतं ना छोटे छोटे ट्रेसर्स असतात तुमचे आणि ते तुम्हाला डिप्रेस्ड वगैरे फील करून देतात. ही वॉज लाईक, मॅडम मी डिप्रेस्ड आहे. म्हटलं काय झालं? म्हटलं माझी मित्रच गेले 4 महिने झाले माझ्याशी इंस्टाग्रामवर चॅट करत होते. ही वॉज इन अ 10th क्लास. सो अँड ही वॉज व्हेरी सिरियस अबाउट इट. आपण हसतोय आता, पण तो खरंच खूप सिरियस होता. आपल्याला वाटतं ना की ही काय गोष्ट आहे. कधी कधी ही काय गोष्ट आहे ना, तीच गोष्ट तुमच्या लाईफ मधली सगळ्यात बिगेस्ट गोष्ट होऊन जाते. छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आता सध्या तुम्ही ना तुमच्या वयाच्या पीक पॉइंट वरती आहात. 10वी झालीये, 10वी होऊन 2 वर्ष झालेत, 3 वर्ष झालेत. तुमचं एज ग्रुप काय सांगितलं? मला वाटतं 17, 18, 19च्या दरम्यान, बरोबर? ओके, या सगळ्या एज ग्रुप मध्ये आता तुम्ही आहात. तर तुम्ही तुमच्या इमोशन्सच्या पीक लेवलला आहात बाळांनो. आता तुम्हाला प्रत्येक ऐकू येणारी गोष्ट, बघणारी गोष्ट खरी वाटू शकते आणि तुम्ही भावनिकरित्या त्याच्यामध्ये जाऊ शकता. कारण प्युबर्टीला क्रॉस करून येतोय ना आता आपण सध्या. प्युबर्टी शिकलाय ना तुम्ही? काय असतं? सांगते मग. शिकलं पाहिजे. प्युबर्टी ही 8वीत शिकवतात स्कूलमध्ये. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे नाही शिकवत. कारण शिक्षक मला येऊन म्हणतात, मॅडम तो विषय तेवढा कसा आहे, जरा तुम्ही शिकवता का? आणि तो विषयच शिकवला जात नाही. मेन जो पुस्तकात शिकवणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण लाईफमध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स करतो. आता सध्या मुली ज्या मिस्टेक्स करतात, मुली अफेअर्स करतात, मुलींना बॉयफ्रेंड्स असतात, त्यांचे सेक्शुअल रिलेशन्स येतात, ह्या सगळ्या गोष्टींना मी मुलींना खूप कमी रिस्पॉन्सिबल मानते, 10% ओनली. अँड 90% रिस्पॉन्सिबल मानते त्यांचं एन्व्हायरमेंट आणि त्यांच्या आसपासची जी लोक आहेत जे त्यांना एज्युकेट होऊ देत नाहीत. ओके, सो सर्टनली प्युबर्टी म्हणजे काय, तर तुमची फिजिकल बॉडी, ज्यावेळेस पण तुम्हाला पिरियड्स येतात, तुमची फिजिकल बॉडी ही सेक्शुअल रिलेशनसाठी, रिप्रोडक्शनसाठी तयार होत असते. आणि त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे हार्मोनल इम्बॅलन्सेस होत असतात. याच्यामध्ये अँगर येतो, याच्यामध्ये थोडंसं लो फील होतं, अट्रॅक्शन जाणवतात खूप जास्त प्रमाणात. पण आपल्याला माहितीच नाहीये ना की माझी बॉडी ही रिप्रोडक्शनसाठी तयार होतीये, म्हणून मला अट्रॅक्शन जाणवत आहेत. आपल्याला काय वाटतं माहितीये? आपण प्रेमात पडलो असं वाटतं. आणि त्यामुळे आपण अट्रॅक्शनला प्रेम समजतो आणि आपलं लाईफ हेल होऊन जातं. सो बेसिकली ज्या वेळेस आता सगळे तुम्ही, मी तुम्हाला सांगते, आता सध्या तुम्ही त्या भावनेत असाल, आता सध्या तुम्ही कुणाच्या तरी मेसेजची वाट बघत असाल, आता सध्या तुम्हाला कुणाला तरी रिप्लाय करायचा आहे. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. आता सध्या तुमच्या डोळ्यासमोर कुणाचा तरी फेस येत असेल. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. बट ऍक्च्युअली यू हॅव टू फाइंड इट आउट की इज इट अट्रॅक्शन ऑर लव्ह. पहिली गोष्ट, ह्या वयात प्रेम ब्रेम असल्या गोष्टी होत नाहीत. जे काय होतं ते अट्रॅक्शनच होतं. सो पहिल्यांदा तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे तुमच्या फिजिकल बॉडीचं. फिजिकल बॉडी तुमची जी गेले 17 वर्ष झालं तुम्ही यूज करताय, उद्या पुढे जाऊन अजून 50 वर्ष वापरणार आहे. ह्या फिजिकल बॉडी चालतात कशा, भावना येतात कशा, जातात कशा, मेंदू कसा चालतो, विचार कुठून येतात, ह्या सगळ्या गोष्टीचं बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. एक कानातला खडा घ्यायचा म्हटलं ना आपल्याला 10 रुपयाचा, वी स्पेंड देअर 25 मिनिट्स. आपण तिथे 25 मिनिटं घालवतो. बट अबाउट युअर फिजिकल बॉडी, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन फील झालं, तुम्हाला सतत त्याच्याशी बोलावंसं वाटतंय, तुम्हाला सतत त्याला काहीतरी कॉन्टॅक्ट मध्ये यावंसं वाटतंय, तर तुम्ही स्वतःला असं विचारलं का रे कधी की का होतंय हे माझ्यासोबत असं? वाय आय एम फीलिंग लाईक दिस? का बरं त्याला बघितलं की माझ्या पोटात गोळा येतो, छातीत धडधड धडधड व्हायला लागतं? आता हसून घ्या कारण अंधार आहे, तुम्ही नाही दिसत आहे. ओके, सो सो त्यांचं असं दाबून ठेवलंय टीचरच्या समोर, कसं पटतंय पटतंय मॅडम पटतंय. ओके, सो सो वाय यू आर फीलिंग लाईक दिस, यू हॅव टू अंडरस्टँड. आणि आज आपण समजून घेऊ ते प्युबर्टी आहे. तुम्ही लवकर मॅच्युअर पण झाला असाल, मला वाटतं आधी 9-10च्या दरम्यान पिरियड्स यायचे, आता लवकर येतात 6वी 7वी 8वीच्या दरम्यान. आपला जन्म हा सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन साठी झालाय. कितीही आपण म्हटलं ना आई वडिलांसाठी करा, हे करा, पेटून उठा, ते करा, पण तुमच्या फिजिकल बॉडीला काहीतरी लिमिट्स आहेत. ती जास्त पेटून नाही उठू शकत. तिचे लिमिट्स लक्षात घ्या, तिची भूक लक्षात घ्या. सो सिम्पली काय असतं, प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन साठी झालाय.
बेसिक नॅचरली गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपण एखादं झाड बघितलं बाहेर जाऊन तर ते झाड काय, त्याची सीड असते, त्याचं झाड होतं, झाड झाल्यानंतर ते थोडं मोठं होतं, त्याला फुलं येतात, त्या फुलातून एखादी शेंग तयार होते, त्याच्यातून एक बी तयार होतं आणि ते बी परत जमिनीत पडतं आणि पुन्हा एक है ना एक दुसरं झाड तयार होतं. तर गिव्हिंग आहे, काहीतरी रिप्रोड्यूस करणं आहे. तर बेसिकली प्राणी म्हणून आपण मनुष्य प्राणी लय हुशार, लय तर्कशील वगैरे झालो. आपण आधी जे होतो असेच होतो प्राण्यासारखे. त्यामुळे आपल्या बेसिक नीड्स त्याच आहेत. पोट भरलं की माणूस रिप्रोडक्शनचा विचार करतो. त्याच्यामध्ये ई वाईट ऊ असं काहीच किळसवाणं सारखं नाहीये. ते बेसिक गोष्टी आहेत. ओके, सो ह्या गोष्टी आपण अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस तुम्हाला अन्न वस्त्र निवारा मिळेल, म्हणजे तुमचं पोट भरलंय, आता तुमच्या अंगावरती चांगले कपडे आहेत, तुमच्या डोक्यावरती चांगलं छत आहे, त्यावेळेस तुमची चौथी नीड जी तयार होणार आहे ती सेक्शुअल रिलेशन्सची नीड तयार होणार आहे. ऑटोमॅटिकलीच होणार आहे. पण तुम्हाला माहितीच नाहीये. तुम्हाला असं वाटतं की असं का होतंय, त्याला बघितल्यावरच का होतंय, बाकीच्या मुलांबद्दल का नाही वाटत, त्याच्याबद्दलच का वाटतंय. त्याचं पण सायन्स सांगते. लहानपणापासून आतापर्यंत आपण ज्या ज्या पुरुषांना बघितलेलं असतं, आपले बाबा, आपला दादा, जी माणसं आपल्याला आवडलेली असतात, त्या माणसांचं एकत्र करून जर एखादी पर्सनॅलिटी आपल्या समोर आली तर आपल्याला असं आपलं आपलंसं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की त्याला बघितल्यावरच मॅडम झालं, बाकी कुणाबद्दल नाही. असं कधीच कुणाबद्दल मला जाणवलं नाही. अरे नाही रे, यू कॅन स्मेल. आपण म्हणजे मी कायम सांगते, ज्यावेळेस तुम्ही डेटवरती जाता ना तर तुम्ही परफ्यूम मारून जाऊ नका, बिकॉज यू कॅन स्मेल. तुमच्यासाठी योग्य पार्टनर तुम्हाला स्मेल वरनं पण कळतो, त्याच्या बॉडी स्मेल, बॉडी फ्रेग्रन्स, आणि असा इथून पण कळतो. येतंय लक्षात? त्यावेळेस आपली बॉडी आपल्याला आतून सांगते की नाव दिस इज ओके फॉर मी. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही नाही नाही, प्रेमात पडलो. आणि मग ही प्रेमात पडलेली माणसं पुढच्या 2 वर्षात ज्या व्यक्तीसाठी नाही का तुझ्यासाठी मी जीव पण देऊ शकतो, त्या व्यक्तीसाठी म्हणजे एवढं करतात आणि पुढच्या 2 वर्षामध्ये काय अवस्था होते माझ्या ओपीडीला येऊन बघा तुम्ही. दिवसभरात 10 केसेस असतील, 12 केसेस असतील, तर त्याच्यातल्या 6 केसेस ह्या रिलेशनशिपच्या आहेत. कारण कुठलाही रॅशनली विचार न करता आपण डिसिजन घेतो. मग तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या व्यक्ती सोबत आहात ती व्यक्ती, कारण मॅडम ह्यांना मी किती नाही नाही म्हटलं ना, म्हणजे तुम्ही नका प्रेमात पडू किंवा तुम्ही, तर ते पडणार आहेत, मला हे माहिती आहे. आणि आता मी त्याच्या परे गेले की बाबा तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही प्रेमात नका पडू आणि मग तुम्ही नाही पडला. आताची मुलं एवढी हे नाहीतच, कारण ते नॅचरलीच नाहीये त्यांच्यामध्ये की त्यांनी एवढं सगळं ऐकावं. जर तुम्ही ओपनली त्यांना प्रेम करू नाही दिलं तर ते लपून लपून करतील, पण ते करणार आहेत कारण त्यांच्या फिजिकल नीड्स तशा आहेत. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियाला तुम्ही जिकडे तिकडे तेच बघताय. कधी कधी इतकं सुखासुखी आयुष्य चाललेलं असतं, 2 रील्स येतात कुणाच्या तरी लग्नाच्या, कुणाच्या तरी प्रेमाच्या, कपल्सच्या, आपल्याला वाटतं शिट यार बॉयफ्रेंड नाही. सो सर्टनली एन्व्हायरमेंटच असं आहे की तुम्ही ह्या गोष्टी फेस करणार आहे बाळांनो. आता नाही केलं ना अजून 2 वर्षांनी करणार आहे. त्यामुळे आता मी सांगते ते डोक्यात घालून घ्या, असं चिपकून टाका की ठीक आहे, ह्या गोष्टी माझ्याकडून झाल्या जरी तरी मला इनफ अवेअर राहायचंय त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. जसं की रिलेशनशिपमध्ये जायच्या अगोदर किंवा गेल्यानंतर फोटोज किंवा वेगळे सर्टनली सेक्शुअल रिलेटेडचे मेसेजेस शेअर करणं. तुम्हाला असं वाटतं डिलीट फॉर एव्हरीवन, मग डिलीट फॉर एव्हरीवन. नो, डिलीट फॉर एव्हरीवन आहे असा जो मेसेज तुम्ही डिलीट केलाय तो आहे असा क्लाउडला सेव्ह असतो. एकदा तुम्ही काही टाईप केलंय आणि ते सेंड केलंय किंवा क्लिक केलंय, ते डिलीट कधीच होत नाही. ते डार्क वेब मध्ये तसंच राहतं. माझे क्राईम मध्ये आहेत, तर मॅडम गेल्या, पण क्राईम मध्ये आहेत मित्र, त्यांना नंबर जरी दिला ना, नाव जरी सांगितलं ना, सगळे चॅटिंग्स बिटिंग, स्नॅप पण आपल्याला वाटतं स्नॅप इज सेफ. स्नॅपवर एकदा बघितलं की गायब होतं. काही गायब बियब होत नाही. कोण करतं गायब, कुठं करतं गायब माहितीये? सगळं रेकॉर्डेड आहे. तुम्ही आता एखादा फोटो शेअर केला आणि वन्स ते असं ना की वन टाइम सीन, तो शेअर केला. तुम्ही इंस्टाग्राम मध्ये वॅनिश चॅट मोड ओपन केला, काय नाही,
काही वेगळं नाही होत, तुमच्याच नजरेपासून ते लपतं. बाकी ते मांजरीला वाटतं ना की डोळे बंद करून दूध पिते, तर तिला असं वाटतं की माझ्याकडे कोणीच नाही बघत आहे. त्यामुळे पडा प्रेमात, पण काहीही शेअर करत बसू नका. मॅडमने जी केस सांगितली त्याला आणखी एक जोडून केस सांगते. सेक्सटॉर्शन म्हणतात आमच्या भाषेत त्याला. एक मुलगा होता, छोटा होता, 9वी-10वी मध्ये, आणि त्याला अट्रॅक्शन, ऑब्व्हियसली त्याचं वय झालं. आई वडिलांनी कधीच आपल्याला ह्या गोष्टी बसून सांगितल्या नाही. मी माझ्या आईचे आभारी मानते की तिने मला बसून सांगितलं की असं होतं. आता तुला असं वाटणार, तुला हे वाटणार आता इथं गेल्यावर. मग मला कळायचं, मला तसं वाटलं की कळायचं. हा ठीक आहे, याचा अर्थ मी माझ्या लाईफमध्ये चुका केल्या नाहीत असं नाही. खूप केल्या. पण एक चूक एकदाच केली, त्यानंतर परत नाही. त्यामुळे चुका करायला वाव असावा, पण तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकत असाल तर चांगली गोष्ट. सो सेक्सटॉर्शन व्हॉट इज द, आता आपण ChatGPT वापरतो ना सगळे, AI वापरतो ना, AI कॅन मेक इमेजेस आणि इतक्या क्लिअर बनवते की आपल्याला कळत नाही की ते रिअल आहे की फेक आहे. आता जनरल AI जर आलं ना तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. आपण ChatGPTला म्हणणार असली पण गोष्ट आपण वापरत होतो, जनरल AI कसलं भारी आहे, ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलंय. ते आल्यानंतर तुम्हाला तुमचा फक्त फोटो घेतलाय आणि तुमच्या म्हणजे नाही का तुमच्यासाठी ते असे इमेजेस बनवायला सांगितले की जे योग्य नाहीयेत, तर सर्टनली त्या बनू शकतात, इझिली बनू शकतात. सो तुम्हाला अवेअर राहायचंय की तुम्ही कुणाला काय शेअर करताय. तो मुलगा होता, त्याचं एज मला वाटतं तो 9वी-10वीच्या पिरियड मध्ये होता आणि त्याचं ह्याच्यावरती Instagramवरती तो एका मुलीशी बोलायचा. आता तुम्ही रील्स ज्या स्क्रोल करता, आपल्याला वाटतं आपणच बघतो. माझ्या फोन मधल्या रील्स कोण बघणार आहे, मीच बघते ना. तुम्ही कुठल्या रीलवर किती सेकंड जास्त होल्ड केलंय, इट इज ऑल्सो रेकॉर्डेड. सो तुम्हाला अल्गोरिदम होतं बघा, तेच तेच काय येतंय मला, तेच तेच काय येतंय, बिकॉज यू आर होल्डिंग. तुम्ही त्या रीलवरती जास्त होल्ड केलंय, तुम्ही ती गोष्ट जास्त वेळा बघितलीये, अल्गोरिदमने पुन्हा पुन्हा तुम्हाला ती गोष्ट येते. मग काय होतं की तुम्ही जे गोष्ट जास्त वेळा बघता ती गोष्ट रेकॉर्ड केली जाते. ती रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला नक्की काय तुमचा लाईक, तुम्हाला कशा पद्धतीच्या गोष्टी आवडतात त्याच्यावरती एक इमेज बनवली जाते, त्याचा एक डमी बनवला जातो किंवा तशा प्रकारच्या व्यक्तीला अप्रोच केलं जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला मेसेज करते. त्याला ना असं थोडंसं गोऱ्या गोऱ्या पोरी, एजेड मुली, त्याचे ते हे बघायचा रील्स. आणि मग त्याला बरोबर एका मुलीने, ती रशियन होती कदाचित, तिने त्याला मेसेज केला आणि त्याने बोलायला चालू केलं, तुम अच्छे हो, नाही का, तुम भी अच्छे दिखते हो, तुम बहुत स्मार्ट हो, मुझे तुम्हें देखना है, असं तसं. मग ते व्हिडिओ कॉलवरती बोलायला लागले. मग तू माझ्यावरती प्रेम करतोस, तर मग ते नाही का, मग थोडंसं कपडे तुम्ही काढा, हे करा, ते करा, हे सगळे प्रकार चालतात. आणि मग ते ती इकडून तिने, ती तर प्रोफेशनल होती, शी वॉज आय थिंक 35 अराउंड आणि हात छोटा होता. सो सर्टनली तिच्यासाठी तर त्या गोष्टी नवीन नव्हत्या. सो तिने, ती प्रोफेशनल होती, त्या गोष्टी बरोबर केल्या. त्याने पण केलं. सगळं रेकॉर्ड केलं. त्यानंतर धमकी दिली, की मला एवढे-एवढे डॉलर्स किंवा एवढे-एवढे पैसे पाठव. मी नाहीतर मी तुझ्या सगळ्या जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जे व्हिडिओज आहेत, ते मी तुझ्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीला शेअर करून टाकेल. आणि तो खूप घाबरला. ही ट्रायज टू सुसाईड. त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये आपली फॅमिली पण एवढी फॅमिलियर पाहिजे, की त्याला माहिती पाहिजे, की कधीही काहीही कसंही होऊ शकतं आणि आपण त्याला रिस्पॉन्सिबल नसू शकतो. तिथे अंडरस्टँडिंग महत्वाचं असतं. आणि मग सर्टनली अशा गोष्टी तुमच्या बाबतीत पण होऊ शकतात. तुम्ही जे सोशल मीडियावरती विश्वास ठेवताय ना, की चॅटिंग वगैरे हे करताय, हे इतकं सोपं नाहीये बाळांनो. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. एक PSI झाला होता मुलगा. आणि ती मुलगी, त्याने काय केलं, PSI झाल्यावर ज्या मुलीसोबत रिलेशनमध्ये होता तिला लग्नासाठी नाही बोलला. तिने लिटरली त्याचे सगळे स्क्रीनशॉट, सगळे स्नॅप, सगळा डिटेल्स डाटा दिला. तिथे जमा केला त्या आयोगाला. त्याची पोस्ट काढून घेतली. तुम्हाला माहितीये का, तुम्ही आता सध्या जे बोलताय, आता सध्या द्रौपदी मुर्मूंनी आजच, की तुम्ही जर खूप लहान कपडे किंवा नाही का थोडेसे विचित्र अशा प्रकारचे ड्रेसिंग करून जर तुम्ही सोशली गेला तर ते तुम्हाला तुमचं अकाउंट वगैरे बंद करणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी का घडतायत? कारण ना कळतच नाहीये ना आपल्याला. बरं, तुम्हाला ते खूप छान वाटतं. ह्या वयात ना खूप छान वाटतं फॅन्टसी लाईफ. बट तुम्ही जे रील मध्ये बघता आणि रिअल मध्ये ना, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही सायकोलॉजिकल फॅक्ट्स बघत असाल, है ना? सायकोलॉजिकल फॅक्ट येतं आणि खाली रील येते सायकोलॉजिकल फॅक्टची. एकही फॅक्ट नसते त्याच्यामध्ये. मी तर डोक्यालाच हात लावून घेते की काय असलं सोशल मीडियावरती.
काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स वगैरे नसतात. आणि आपला प्रॉब्लेम काय माहितीये, आपण जे बघतो ना त्याच्यावर लगेच विश्वास ठेवून देतो, जे नाही केलं पाहिजे. तुम्ही क्रॉस चेक केलं, तुमचा अभ्यास पाहिजे त्याच्या पाठीमागचा. असं कसं बरं? प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पाहिजे. थोडंसं मेंदूला चालवणं गरजेचं आहे आता सध्या. थोडंसं अवेअर राहणं गरजेचं आहे आपल्या भावनांबद्दल, इमोशन्स बद्दल, आपल्या ऍक्शन्स बद्दल. मला माहिती आहे अट्रॅक्शन ही अशी गोष्ट आहे जी होणारच आहे. पण तुम्ही ज्यावेळेस अट्रॅक्ट होता, मी म्हणत नाही की तुम्ही प्रेमात पडू नका. खुशाल पडा, हेच वय आहे. नंतर खूप असं झालं की परत काय सापडत नाही प्रेमात पडायला. आताच वय आहे, पडून घ्या. पण अवेअर राहा ना जरा. प्रेमात पडल्या 2 महिन्यात तो मुलगा तुम्हाला कन्व्हिन्स करणार सेक्शुअल रिलेशनसाठी आणि तुम्ही पटकन सेक्शुअल रिलेशन मध्ये येणार. 15-15 वर्षाच्या मुली 6-6 महिन्याचं पोट घेऊन असतात. आणि आपल्याला हे ऐकायला असं वाटतं की ही. पण तुमच्या वेळेस तुमच्या सोबत अशी गोष्ट कधी होईल ह्याचं काहीच सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटतं की नाही, मी तर नाहीच तशी. पण सर्कमस्टन्सेस आर. येतंय लक्षात? जेवढं सोपं वाटतं ना तेवढं नाहीये. त्यामुळे अवेअरनेस फार महत्वाची आहे. की का, कधी, कसं, हाच का, ह्याच मुलासोबत असं मला का वाटतंय. लव्ह अँड अट्रॅक्शन मधला फरक. बऱ्यापैकी मुलं असतात, असे कपडे घालू नकोस. का? तू चांगली आहेस ग, जग वाईट आहे. मला तुझी काळजी आहे म्हणून. मला म्हणतात ना, मॅडम त्याला माझी काळजी आहे म्हणूनच तो मला स्लीवलेस ड्रेस घालून देत नाही. अरे त्याला रिअल तुमची काळजी असेल ना तर तो म्हणतो बिंदास घाल, मी बघतो काय ते. ओके, सर्टनली असतं, मला तुझी काळजी आहे म्हणून मी दुसऱ्या मुलांशी तुला बोलू देत नाही. तू चांगली आहेस ग, बाकीची मुलं कशी आहेत. इफ यू आर कॅपेबल यू विल हँडल द थिंग्स. बेसिक आहे. जी व्यक्ती ऍक्च्युली तुमच्यासाठी चांगली आहे, ती व्यक्ती चांगली असल्यानंतर तुम्हाला आतूनच एक फिलिंग येते, इट इज अ गुड. बट आपल्याला काय पाहिजे, फॅन्टसी लाईफ पाहिजे. आणि त्याच्या मागे आपण खूप जास्त स्वतःचं लाईफ खराब करून घेतो, खूप जास्त प्रमाणामध्ये. सो तुम्हाला फिल्टर्स लावता आले पाहिजेत की माझ्यासाठी योग्य काय आणि नाही. आणि मला सांगा, प्रत्येकाला त्याच्या आतला आवाज येतो ना. तुम्ही रील स्क्रोल करत असला तरी तुम्हाला कळतं की जास्त वेळ बघते बरं का मी. कळतं की नाही सांगा. तुम्ही कुणाशी बोलत जरी असाल ना आता सध्या, तरी तुम्हाला कळतं की मी ह्याच्याशी कितपत बोललं पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे की नाही. पण समोरून इमोशन्सचा एवढा फोर्स असतो ना, आपलं लॉजिकल थिंकिंग कामच करत नाही तिथं. करणार पण नाही. इव्होल्युशन मधूनच आलंय. आपण आधी इमोशनलच होतो. तर्क आता डेव्हलप झाला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला तुम्ही तर्क नाही लावू शकत. पण आता सध्या तुम्हाला अवेअरनेस आहे त्या गोष्टीची, तर तुम्ही लावू शकता की नाही. किती बेसिक गोष्टी आहेत. मला असं वाटतं ओपीडीला की ह्या बाईला एवढं कळलं असतं तर किती लाईफ हिचं चांगलं झालं असतं. खूप बेसिक गोष्टी आहेत. फक्त आपल्याला त्याची अवेअरनेस नाहीये, एज्युकेशनच नाहीये ह्या गोष्टींचं की असं का होतं. आणि त्यामुळे आपण खूप साऱ्या मिस्टेक्स करतो, खूप साऱ्या. प्रत्येक जण कुठे ना कुठे हे करते. त्यामुळे तुमचा आतला आवाज कधीतरी ऐका, तुमचा इनर व्हॉइस ऐका. तुम्हाला आतून काय येतंय, तुम्ही कुणाशी कशाशी कशा पद्धतीने, इव्हन तुम्ही अभ्यास करत नसला ना तरी पण तुम्हाला जाणवतं की मी करत नाहीये ना, हे चुकतंय, मी केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी लायब्ररीत जाऊन बसलं पाहिजे, पण तिथे येतात फ्रेंड्स. संत झालीस, लायब्ररीत जाऊन बसायला लागलीस, एवढा अभ्यास. आणि जे मित्र तुमचे असे आहेत, जे असं बोलतात, ते तुमचे ऍक्च्युली फ्रेंड्स नाहीत. गुड फ्रेंड्स आर सपोर्टिव्ह. ते तुम्हाला, तुम्ही काहीही केलं ना, काहीही, तरी सपोर्ट करा. काही म्हणजे काही पण नाही, फालतूगिरी नाही. आताची मुलं फालतूगिरीत खूप सपोर्ट करतात. हे ते सांगितलं ना, सजेशन घेतात मित्रांचे की ज्यांना ऍक्च्युली बुद्धी नाहीये. तो तुमच्या एवढाच आहे, त्याला काय कळणार आहे वेगळं तुमच्यापेक्षा. सो कुठलीही गोष्ट तुमच्या सोबत होते तर सजेशन्स तुम्ही जे घेताय, तुम्ही कुणाचं ऐकताय, कुणाकडे बघताय, तुम्ही कुणाला सांगताय तुमच्या मनातल्या गोष्टी, त्याच्यावरती ठरणार आहे की तुमचं लाईफ किती ब्युटिफुल होणार आहे पुढे. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या त्याच्या पद्धतीने, ह्युमॅनिस्टिक थेअरी आहे कार्ल रॉजर्स नावाच्या एका शास्त्रज्ञाची. त्याचं असं मत आहे की प्रत्येक व्यक्ती सेल्फ ऍक्च्युलायझेशन कडे जातो त्याचा तो. फक्त प्रॉब्लेम काय माहिती, आपण स्वीकारत नाही गोष्टी, आपण अंडरस्टँड करून घेत नाही स्वतःला. सो तुम्हाला ऍक्सेप्टन्स शिकायचा आहे, तुम्हाला गोष्टी अंडरस्टँड करून करून घ्यायला शिकायच्या. आणि हे सगळं महत्वाचं आहे. दिस इज एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड युअर सेल्फ, सर्कमस्टन्सेस, की असं काय होतंय माझ्यासोबत,
मी अशी का आहे, आणि तुमचा आतला आवाज खूप मोठ्याने ओरडून ओरडून सांगत असतो, आपण इग्नोर करतो, त्याला ऐका. लाईफ मध्ये जर तुम्हाला खूप सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमच्या आतून एक आवाज येतो ना, तो ऐकायला चालू करा. मी आजपर्यंत तेच केलंय माझ्या लाईफमध्ये. मी खूप मिस्टेक्स केलेत, मी असं नाही म्हणत की मी चुका नाहीत केले. आणि चुका करणं म्हणजे म्हणजे चूक आणि बरोबर ह्या गोष्टी नसतातच मुळात. आपण काहीतरी करतो आणि ते फेल जातं, त्याला आपण हे म्हणतो. आणि कशासाठी करत असतो आपण? तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये असाल, नसाल, जाणार असाल, कशासाठी जातो? गोष्टी बेटर होण्यासाठी. पण त्या वर्स्ट होत असेल तर वी हॅव टू लिव्ह दॅट ना. लेट गो करता आलं पाहिजे ना. आपल्याला सोडता नाही येत. मॅडम 4 वर्ष झाला आम्ही आता कसं सोडू, इगो मध्ये येतो. पण तो मुलगा तुमच्यासाठी चांगलाच नाहीये, ती गोष्ट तुमच्यासाठी चांगलीच नाहीये. आजपर्यंत सोसायटीच्या समोर तुम्ही एक स्वतःची इमेज बनवली आहे की ही पोरगी अशी आहे. म्हणजे मला म्हणतात मॅडम ती खूप शांत आहे, मॅडम आमची दीदी खूप शांत आहे. पण दीदी माझ्या समोर आली ना, दीदी 3 तास बोलते. दीदी शांत नाहीये, पण समाजाने एक मुखवटा लावला. दीदी खूप हुशार आहे, दीदीला नाही होता अभ्यास तरी पण तिला ते डोकं खाली ठेवून करावंच लागतंय, कारण तिची एक इमेज बनली आहे सोसायटीमध्ये. आणि अशी पण सोसायटी, तिला काही कळत नाही, ती अशीच करते, मग ती पण बरोबर तशीच करायला लागते. म्हणजे घरच्यांनी नावं ठेवली की मग डबल तसे करतात लोक. मी म्हणतात ना की झाडू मारताना आईने चुका काढल्या की म्हणून मी झाडूच नाही मारत. खूप लोकांचं आहे असं की काम करत असताना कुणी चुका काढल्या की करायचंच नाही ते काम. बेसिक अंडरस्टँडिंग आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही माझ्या ओपीडीत आला तर ह्याच गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने असतात. बट सर्टनली 1 तास ऐकायचे, 2 तास ऐकायचे, जवळजवळ 3,000 ते 4,000 रुपये मी एका व्यक्तीचे घेते. आणि मी ते हेच सांगते कारण तुमच्या सिस्टीम मध्ये ग्लिच आहे. तुम्ही समाजाला ना, तोच तसा होता. आपण पण कुठेतरी रिस्पॉन्सिबल असतो गोष्टीला. कुठलीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये जी चुकीची चालली आहे त्याला फक्त समाज, सोसायटी, सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल नाही. तुम्ही पण थोड्या बहुत प्रमाणात आहात. मग कधी आहात तुम्ही? जोपर्यंत 18 वर्षाचे नव्हता. म्हणजे तुम्हाला ते वोटिंग आयडी मिळालं का? एज झालं का वोटिंग आयडीचं? नाही झालं. आता 18 वर्ष ज्यांचा मेंदूच डेव्हलपच नाही अजून, त्यांनी तर निर्णय घ्यायचाच नाही आता कुठला. जो काही तुम्हाला प्रस्ताव येईल पुढून त्याला दुसऱ्याचं मत घेणं गरजेचं आहे. एखादा मुलगा आला आय लव्ह यू, लगेच आय लव्ह यू टू म्हणून मोकळं नाही व्हायचं. कुणाच तरी मत घ्या. माझ्याकडं 16 वर्षाची मुलं येतात, त्यांनी सांगतात त्यांच्या लव्ह स्टोरीज, आणि मी त्यांना सजेशन देते त्याच्यामध्ये. मी म्हणत नाही की हे योग्य नाही वगैरे, कारण जर तुम्हाला म्हटलं ना हे करायचं नाही तर तुम्हाला अजून पेटून उठता तुम्ही की का नाही करायचं. क्युरियोसिटी वाटते. एखादा बॉक्स बंद ठेवला तर तो बॉक्स बंद आहे, तो उघडायचा नाही असं म्हटलं तर क्युरियोसिटी वाढते. त्यामुळे ना क्युरियोसिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पहिले अंडरस्टँड करून घ्या. बेसिक गोष्टी अंडरस्टँड. कॉमन सेन्स. आयुष्य जगण्यासाठी कॉमन सेन्स लागतं. ते तुमच्यामध्ये आहे का? तर आहे. आहे का? कळतं का? गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेत हे कळतं का तुम्हाला? मला सांगा. येस फॉर येस. कळतं ना? मग तुम्ही चूज काय करता? सो चॉईस इज द लक्झरी. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या ज्या चॉईसेस बनवणार आहात त्या चॉईसेस डिफाईन करणार आहेत तुमचे फ्युचर.